पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितेशच्या हातामध्ये पहिलं षटक मोरेगाव चॅलेंजच्या वतीने गोलंदाजी हाताळेल नितेश. विकी शाईकंदी फलंदाज पाहायला भेटतोय. विकी ताबडतोड बल्लेबाज. स्ट्रायकरची फलंदाज विकी. नॉन स्ट्रायकरची फलंदाज अजिंक्य. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय नितेश. याच्यामध्ये पहिलं षटक. नितेशाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज मोरेगाव चॅलेंजच्या वतीने. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय मोरेगाव चॅलेंजचं. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय हलक्या हाताने. धावांचा जात श्री गणेशा. टाळ्या वाजतायत, चिट्ट्या वाजतायत. हॅलो हॅलो. एक धाव ऍड श्री गणेशा झालाय. श्री गणेशा झालाय धावाचा. पहिलं षटक पहिला चेंडू सन्मान दिलाय नितेशला. पुढील चेंडू ओहो पुलर लेनचा बॉल. डाव्या इष्टेच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने सरळ वाईड घोषित केलाय. एक चेंडू आल्याने एक निर्धाव चेंडू आल्याच्या नंतर एक अवांतर रूपात भर पडते. एक चेंडूचा खेळ झाला. धावपलक धावा लागवल्या. दोन बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या रूपात एक धाव धावपलकात ऍड झाले. दोन चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती लगवलेत. क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटते मोरेगाव चॅलेंज संघ. या संघाने प्रभावित केलाय अंडरन बॉक्स क्रिकेटला. मोरेगाव नगरीतील संघ पाहायला भेटतोय. मोरेगाव चॅलेंज फुलर लेनचा बॉल ऑन साइडला. खराब क्षेत्ररक्षण. सरळ चेंडू निघून गेलाय चौकारा लगत. 4 धावा. डीजे थँक्यू डीजे. खूपच खराब क्षेत्ररक्षण ऑन साइडला. अतिशय देखणा स्ट्रोक पाहायला भेटला विकीच्या बॅट मधून. खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल. भावेश याचं धावपलकावर धावा लागलेत 7. ओहो सरळ जाऊन चेंडू पायांवरती आदळला. ऑफ ब्रेकचा चेंडू होता. खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू होता. नितेशाने कमबॅक केलाय चौकारानंतर. 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत धावा लागले धावपलकावरती 8. महागडं षटक म्हणावं लागेल नितेश याचं. पहिल्या षटकातील उर्वरित 2 चेंडू बाकी नितेश याचं. यावेळी पुन्हा चेक डाऊन साइडला. सरळ चेंडू निघून गेलाय. थँक्यू डीजे. खूपच महागडे षटक प्रहार केलेत. काहीतरी इरादे स्पष्ट केलेत बीबी एकलव्य संघाने. पाच चेंडूचा खेळ झाला. धावा लागवल्यात 12. खूप महागडं षटक म्हणावं लागलं. आतापर्यंत नितेश याचं 13 धावा खर्च केलेत 5 चेंडू मध्ये आतापर्यंत. अवांतर देखील 2 धावा खर्च केलेत. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागलेत 14 ऑन बोर्ड. खूप महागडं षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत नितेश याचं 2 चौके आलेत. नितेशच्या पहिल्या षटकामध्ये दबाव आणलाय. पहिल्या षटकामध्ये मोरेगाव चॅलेंज संघावरती बीवी एकलव्य संघाने. डीजे खूप महागडं षटक राहिलंय. कमबॅक करावा लागेल. जोगित पाटील याला 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. तालुका वसई जिल्हा पालघर गाव मोरेगाव. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय मिस्टर जोगित पाटील. मोरेगाव नगरीचं नाव आवर्जून भाग पाडायचा केलाय.
या जोगित पाटील यांनी पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलाय जोगितच्या अजिंक्य यांनी पहिल्या चेंडूवरती एक धाव धावफलकावरती ऍड झाले जोगितच्या 16 धावा ओ हो खूपच सुंदर असा चेंडू होता सरळ जाऊन पायावरती आदळलाय 22च्या रूपात एक धाव 8 चेंडूचा खेळ झाला धावफलकावर धावा लागलेत आतापर्यंत 16 2 सलामीवीर बीबी एकलव्याचे एक हाती झुंज देत आहेत मोरेगाव चॅलेंजर संघाला सन्मान दिलाय ऑफ साइडला बॅक टू बॅक एकही निर्धाव चेंडू हाताळला नाही आतापर्यंत मोरेगाव चॅलेंजर संघाने खूपच सुंदर अशी रणनीती आहे कोणावरती मोठे प्रहार करायचे कोणावरती सिंगल डबल धाव काढायचे बीबी एकलव्य संघाची आतापर्यंत खूपच सुंदर असं क्रिकेट बीबी एकलव्य संघाचं पाहायला भेटतंय जोगी त्याच्या 3 चेंडूला सन्मान दिलाय जोगीच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेत धावफलक जाऊन पोचतय 18 ऑन स्ट्राईक 18 धावा धावफलकावरती लगावलेत ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला भेटतोय अजिंक्य वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय 4 चेंडू एक चौकाराने समोरच्या दिशेने खूपच सुंदर क्षेत्ररक्षण तितक्याच चांगलीची फेकी होती खूपच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल भावेश याचं चौका सोडल्याच्या नंतर कमबॅक केलं भावेशने देखील आवर्जून उल्लेख केला पाहिजे या क्षेत्ररक्षकाचा 1 टू गो 5 चेंडूचा खेळ झाला धावफलकावरती धावा लागलेत आतापर्यंत 18 दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू जोगित पाटील याचा सन्मान दिलाय अंतिम चेंडूवरती ऑन साइडला ऑफ साइडला फेकी चांगली दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती काय घडेल काय बिघडेल 2 धावा धावफलकात सॉरी एक धाव धावफलकात ऍड चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 20 धावा धावफलकावरती लगावलेत बीबी एकलव्य या संघाने 12 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत धावा धावफलकावरती लागलेत 20 खूपच सुंदर असं षटक राहिलं जोगित पाटील याचं 6 धावा खर्च केल्या जोगित पाटील याने तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज आफताबच्या हातामध्ये तिसरं षटक जबाबदारी असेल मोरेगाव चॅलेंजर या संघाची जबाबदारीला खरा ठरेल का आफताबचा पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय आदर्श फील्ड करेल फेकी तितकीच चांगली गडीबाद बॅक टू डग आउट विकी डीजे कपाली लावली होती त्यांनी कपाली लावली होती थँक्यू डीजे आदर्श खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण तितक्याच चांगलीची फेकी होती आदर्शाची विकीला बॅक टू डगआउट धाडलंय नक्कीच कमबॅक केलंय आफताब यांनी काश तिसरं षटक हाताळतो मोरेगाव चॅलेंजर या संघासाठी ते दाखवून दिलंय जबाबदारीवरती खरा ठरलाय आतापर्यंत आफताब विकेट आले विकीची त्यानंतर काय रणनीती असेल आउटसाइड लेग स्टंप डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सरळ पंचाने वाईट घोषित केलाय अवांतर रूपात भर पडते अवांतर रूपाने धावफलक जाऊन पोचतंय 21 धावा धावफलकावरती लागलेत आफताब याचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय सरळ चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये तद्वर एक धाव खात्यामध्ये ऍड होईल 22 धावा धावफलकावरती लागलेत प्रगतीपथावरती आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय सन्मान दिलाय आफताबला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते तेजस खातं उघडले तेजसचं एकेरी धावेने 22 धावा लागलेत फील करेल फेकी करेल तद्वर एक धाव एक चोटी धाव धावफलकात ऍड होईल 2 टू गो अंतिम 2 चेंडू 23 धावा धावफलकावरती लागवलेत 8 खेळूंचा खेळ बाकी आतापर्यंत फुलर लेनचा बॉल खोटून काढलाय हार्दिक फेकी करेल खूपच सुंदर अशी फेकी पंचांनी थर्ड अंपायर घोषित केलाय आमची टेक्निकल टीम बिझी असेल
5 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात. 25 धावा. 1 to go. अंतिम चेंडू आफताब याचा तिसऱ्या षटकामधील. आतापर्यंत आफताब याचा देखील खूपच सुंदर असं सुरेख षटक राहिलंय. 5 धावा खर्च केला आफताबने. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. आदर्श फील्ड करेल. तद्वर 1 धाव. 3 षटकाचा खेळ झालाय. धावफलकावर 26 धावा. आतापर्यंत खूपच सुंदर असा खेळ राहिलाय. कमबॅक केलाय मोरेगाव चॅलेंजने देखील. 26 धावा. 3 षटका 18 चेंडूचा खेळ झाला. धावा लागले 26. आतापर्यंत सुरेख देखील कामगिरी राहिले BV एकलव्य या संघाची. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. एका साईडला बॅटर अजिंक्य. चला मोरेगाव चॅलेंज आपणास विनंती आहे की टायमर चालू आहे. आपण घाई करायची थोडी. 3 मिनिटं बाकी आहेत. आतापर्यंत 1 षटक हाताळण्यासाठी मोरेगाव चॅलेंज या संघाकडे. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय हार्दिक राहुल उर्फ सोनू. याच्या हातामध्ये 4थं षटक. फलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे फलंदाज. ओहो खूपच सुंदर असा हाताळलेला चेंडू. जास्तच लेग ब्रेकचा चेंडू होता. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सरळ अवांतर रूपात भर पडते. फिरकीचा जादूगर म्हणावा लागेल सोनू याला. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने. खराब 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 आणि खराब. सरळ चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. अजिंक्य चौकारांची भाषा बोलतोय. आतापर्यंत 2 चौकार हाताळलेत अजिंक्य याने. पहिल्या चेंडूवरती दबाव आणलाय सोनूवरती चौकाराने. काय रणनीती असेल मोरेगाव चॅलेंजर संघाची. धावाचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. BV एकलव्याच्या वेळोवेळ समोर टोलवलेला चेंडू सरळ तेजाच्या बॅटला जाऊन आदळला चेंडू. तद्वर 1 धाव. धावफलक तयार जाईल. धावफलक जाऊन आतापर्यंत पोहोचतोय 32 धावा धावफलकावरती लागलेत. 2 चेंडूचा खेळ झाला. फुलर लेनचा बॉल हलक्या हाताने. खराब. मिस्टर जोगित पाटीलच्या सरळ चेंडू निघून गेलाय. चौकार. डीजे. थँक्यू डीजे. आता स्ट्राईक मध्ये फलंदाज होता तेजसने देखील चौकार आलाय. तेजसच्या देखील बॅट मधून. खूपच खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल जोगित पाटील याचं. आतापर्यंत धावा लागल्या. धावफलकावरती 36. खूप महागडं षटक सोनू याचं. 10 धावा खर्च केल्या 3 चेंडूवरती. आउटसाइड वाईट घोषित केलाय. महागडं षटक तेजस या सोनू याचं. बॅक टू बॅक दुसरा सरळ चेंडू निघून गेलाय. चौकार लगत. 4 धावा. डीजे. बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. थँक्यू डीजे. दोन्ही फलंदाज चौकाराची भाषा बोलतायत. सोनूवरती घणाघाती प्रहार पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टोललेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न सोनू याचा. तर चिकी सिंगल. धावफलक तयार होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 42 धावा धावफलकावरती लगावल्यात. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील सोनू याचा. 3 चौकार आलेत सोनू याला. अंतिम चेंडू सोनू याचा. हो यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. यस्टनचा वेध. बॅट्समन आउट झालाय. अजिंक्य बॅक टू डगआउट. डीजे. थँक्यू डीजे. 42 धावा लगावल्यात BV एकलव्य या संघाने. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरेगाव चॅलेंज या संघाला.
चला पुढील सामना वक्रतुंड हॅलो हॅलो चला पुढील सामना वक्र Hall, check, hall, check. हॅलो चला नेक्स्ट मॅच वक्रतुंड आणि वनशैली 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की मंचाच्या दिशेने यायचंय. वनशैली 11 आणि वक्रतुंड आफताब. चला दोन सलामीवीर मोरेगाव चॅलेंजर संघाचे 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. भला मोठा डोंगर उभा केला धावांचा बीव्ही एकलव्य या संघाने मोरेगाव चॅलेंजच्या विरुद्ध. दोन सलामीवीर हॅलो हॅलो 4 चेंडूचा खेळ झाला. धावपलक धावा लागवल्यात आतापर्यंत 2. 1 टू गो. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील दुसऱ्या सत्रातील पहिल्या षटकातील अंतिम चेंडू निनादियाचा खूपच सुंदर असं षटक राहिलंय. निनादियाचं 3 धावा खर्च केल्यात आपल्या 5 चेंडू मध्ये. निर्णायक षटक निनादियाचा बॅकफुटला जाऊन पंच केलाय. झेल सोडलाय. सोनू याचा जीवनदान भेटलंय. सोनू याला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलक धावा लागल्या 4. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरेगाव चॅलेंजर या संघाला. धावपलक धावा लागल्यात आतापर्यंत 4. 18 चेंडू 39 धावाचं इक्वेशन आहे. प्रत्येक षटकामध्ये 3 चौकार येणं गरजेचं आहे मोरेगाव चॅलेंजरला जर सामना जिंकायचा असेल तर. ती क्षमता आहे. स्ट्रायकवरती फलंदाज सज्ज आहे हार्दिक राहुल उर्फ सोनू. या दोन्ही खेळाडूची क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज मारुती दुसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकवरती फलंदाज पाहायला सोनू. फुलर लोनचा बॉल टॉस केलेला बॉल हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सर्व चेंडू निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावपलकात ऍड होईल. धावपलक जाऊन पोहोचतंय 5 या आकड्यावरती. 1 चेंडूचा खेळ झालाय. बॅकफुटला जाऊन ऑफ साईडला पंच केलाय. 1 रे 2 रे धावाने धावपलक वाढतंय.
6 धावा धावफलकावरती लागले. 2 चेंडूचा खेळ झालाय. चौकाराची भाषा बोलावी लागेल त्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर. स्ट्रायकवरती फलंदाज सज्ज आहे. सोनू मोठा फटका आरची जाईल का समोरच्या दिशेने. सरळ चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. डीजे. थँक्यू डीजे. 9व्या चेंडूवरती चौकार आलाय मोरेगाव चॅलेंजर्सच्या संघाच्या बॅट मधून. पुन्हा एकदा काय घडेल काय बिघडेल. गडी बात. सोनू बॅक टू डगआउट. डीजे. थँक्यू डीजे. सोनू सरळ चेंडू निघून गेला सीमारेषा पार. 4 चेंडूचा खेळ झाला. धावा लागलेत आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ झाला. धावफलके 10. फुलर लेनचा बॉल अतिशय देखणा स्ट्रोक ऑफ साईडला. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. डीजे. दुसऱ्या षटकातील धावफलके धावा लागल्यात 14. आदर्श खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. तितक्याच चांगलीची फेकी. 2 षटक संपलेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 15. डीजे. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती रुद्र. क्षेत्ररक्षक सदस्य असताना विकी. स्ट्रायकवरती फलंदाज पाहायला भेटतोय. आदर्श प्रभावित केलं या खेळाडूने. बस एवढे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. रुद्राच्या फुलर लेनचा बॉल पहिल्या चेंडूवरती सरळ चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू डगआउट. आदर्श. डीजे. जाऊ त्यान घरी वाजले की बारा. मला जाऊ त्यान घरी वाजले की बारा. मला जाऊ त्यान घरी वाजले की बारा. मला जाऊ त्यान घरी वाजले की बारा. थँक्यू डीजे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आदर्श. याचा प्रयत्न अयशस्वी. सरळ चेंडू निघून गेलाय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. स्ट्रायकवरती फलंदाज पाहायला भेटतो जयेश पाटील. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तितक्या चांगली फेकी. क्षेत्ररक्षक नाव काय विसरलं. तेजस याची. तद्वर 1 धाव. 4 धाव. धावफलकात ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचताय. आतापर्यंत 16 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रायकवरती फलंदाज आफताब. बॅक टू डगआउट. डीजे. देव देव तुझा केला केला. अगं भक्त भोळा घालून माळा सुखाचा ठेव घ्यायला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर जोगित पाटील. फुलर लेनचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. जोगितच्या धावांचा श्री गणेशा झालाय. धावफलक 1 ने वाढतय. धावफलक जाऊन पोहोचतय 17 या आकड्यावरती. आतापर्यंत खूपच सुंदर असा खेळ राहिलाय बीव्ही एकलव्य संघाचा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण मारुती पेडणकरच्या हातामध्ये. सरळ चेंडू जाऊन संपतोय. 1 टू गो. अंतिम चेंडू रुद्र याचा. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात रुद्र याने आपल्या षटकामध्ये. वैयक्तिक षटकामध्ये फुलालेचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न यष्टा झाला. उद्ध्वस्त. गडी झालाय बाद. जयेश पाटील. बॅक टू डगआउट. डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चौथी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. नाव काय? हर्ष. हा बोला. थँक्यू डीजे, थँक्यू. चला मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी. मॅचचं इक्वेशन जाणून पोचतंय. 2 चेंडू 23 धावा. 10 खबरदारी लगावायचे आहेत. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी. सामना पाहायला गेला तर एक तर्फा झुकला बीवी एकलव्य या संघाच्या साइटोने. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला 22 कॉंग्रॅच्युलेशन टीम बीवी एकलव्य. हार्ड लक टीम मोरेगाव चॅलेंज. पराभवाच्या छायेखाली जातो संघ मोरेगाव चॅलेंज. चला नेक्स्ट मॅच